शांती. आज आहे 25/1/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला आश्चर्य वाटले पाहिजे की आपल्याला किती गोड बाबा मिळाले आहेत, ज्यांना कोणतीही अपेक्षा नाही आणि देणारे मात्र जबरदस्त आहेत, जरासुद्धा घेण्याची इच्छा नाही. प्रश्न आहे, बाबांचा वंडरफुल अर्थात आश्चर्यकारक पार्ट कोणता आहे? 100% निष्कामी बाबा कोणत्या इच्छेने धर्तीवर आले आहेत? उत्तर आहे, बाबांचा आश्चर्यकारक पार्ट आहे शिकविण्याचा. ते सेवा करण्यासाठीच येतात, पालन पोषण करतात, प्रेमाने म्हणतात, गोड मुलांनो हे करा, ज्ञान देतात, घेत काहीच नाहीत. 100% निष्कामी बाबांना इच्छा उत्पन्न झाली आहे की आपण जाऊन आपल्या मुलांना रस्ता सांगावा, सृष्टीच्या आदी मध्य अंताचा समाचार सांगावा, मुलांनी गुणवान बनावे, हीच बाबांची इच्छा आहे. ओम शांती. गोड गोड रुहानी मुलांना रुहानी बाबा असे मिळालेले आहेत, जे काही घेत नाहीत, काही खात नाहीत, काही पीत नाहीत, तर त्यांना कशाची आशा किंवा अपेक्षा नाही आहे. आणि मनुष्यांना काही ना काही अपेक्षा नक्की असते. श्रीमंत बनावे, अमका बनावे, त्यांना अर्थात बाबांना कोणतीही अपेक्षा नाही. ते अभोक्ता आहेत. तुम्ही ऐकले होते, एक साधू म्हणत असे की मी काही खात पीत नाही. हे तर जणू कॉपी करतात. साऱ्या विश्वामध्ये एकच बाबा आहेत जे काहीही घेत करत नाहीत. तर मुलांनी विचार केला पाहिजे की आपण कोणाची मुले आहोत. बाबा कसे येऊन यांच्यामध्ये प्रवेश करतात. स्वतःसाठी काहीच इच्छा नाही. स्वतः तर गुप्त आहेत. त्यांच्या जीवन कहाणीला तुम्ही मुलेच जाणता. तुमच्यामध्ये देखील फार थोडे आहेत जे पूर्णपणे समजतात. मनात आले पाहिजे की आम्हाला असे बाबा मिळाले आहेत, जे काही खात नाहीत, पीत नाहीत आणि काही घेत देखील नाहीत. त्यांना कशाचीही आवश्यकता नाही. असे तर कोणी असू शकत नाहीत. निराकार उच्च ते उच्च एका भगवंताचेच गायन आहे. सर्वजण त्यांचीच आठवण करतात. ते तुमचे पिता देखील अभोक्ता, शिक्षक सुद्धा अभोक्ता, तर सद्गुरू देखील अभोक्ता. काहीही घेत नाहीत. ते घेऊन काय करणार? असे हे अद्भुत बाबा आहेत. स्वतःसाठी थोडी देखील इच्छा नाही. असा कोणी मनुष्य असत नाही. मनुष्याला तर अन्न, कपडे वगैरे सर्व पाहिजे. मला काहीही नको आहे. मला तर बोलावतात की येऊन पतितांना पावन बनवा. मी आहे निराकार. मी काहीही घेत नाही. मला तर स्वतःचा आकारच नाही आहे. मी फक्त यांच्यामध्ये अर्थात ब्रह्मा बाबांमध्ये प्रवेश करतो. बाकी खाते पिते ती यांची आत्मा. माझ्या आत्म्याला कसलीही इच्छा नाही. मी सेवेकरिताच येतो. विचार केला पाहिजे की कसा अद्भुत खेळ आहे. एक बाबा सर्वांचे प्रिय आहेत. त्यांना जरा देखील इच्छा नाही. फक्त येऊन शिकवतात, पालन पोषण करतात, प्रेमाने चुचकारून सांगतात, गोड मुलांनो असे करा. ज्ञान ऐकवतात, घेत काहीच नाहीत. करण करावनहार बाबाच आहेत. समजा तुम्ही शिवबाबांना काही दिलेत, परंतु ते करणार काय त्याचे? टोली घेऊन खातील काय? शिवबाबांना शरीरच नाही, तर घेणार कसे? आणि सेवा बघा किती करतात. सर्वांना चांगले चांगले मत देऊन फूल बनवतात. मुलांना आश्चर्य वाटले पाहिजे. बाबा तर आहेतच दाता. दातासुद्धा किती जबरदस्त आहेत. आणि दुसरी कोणती इच्छा देखील नाही. ब्रह्माला भले चिंता आहे, इतक्या मुलांचा सांभाळ करायचा आहे, खाऊ पिऊ घालायचे आहे. जो काही पैसा येतो तो सुद्धा शिवबाबांकरिताच येतो.
आपण तर सर्व स्वाहा केले आहे. बाबांच्या श्रीमतावर चालून आपले सर्व काही सफल करून भविष्य बनवितो. बाबा तर 100% निष्कामी आहेत. फक्त हीच चिंता आहे की सर्वांना जाऊन रस्ता सांगावा, सृष्टीच्या आदी मध्य अंताची बातमी सांगावी. इतर कोणीही जाणत नाहीत, तुम्ही मुलेच जाणता. बाबा शिक्षकाच्या रूपामध्ये शिकवतात. फी वगैरे काही घेत नाहीत. तुम्ही शिवबाबांच्या नावाने घेता, तिथे परतावा मिळतो. बाबांनाही इच्छा आहे का की आपण नरापासून नारायण बनावे म्हणून? बाबा तर ड्रामा अनुसार शिकवतात. असे नाही की त्यांना इच्छा आहे की आपण स्वतः सर्वोच्च सिंहासनावर बसावे. नाही, सर्व काही शिक्षणावर आणि दैवी गुणांवर अवलंबून आहे आणि नंतर मग इतरांना देखील शिकवायचे आहे. बाबा बघतात, ड्रामा अनुसार कल्पापूर्वीप्रमाणे याची जी कृती चालू आहे ती साक्षी होऊन बघतात. मुलांना सुद्धा सांगतात, तुम्ही साक्षी होऊन बघा. स्वतःला देखील बघा, आपण अभ्यास करतो की नाही, श्रीमतावर चालतो की नाही, इतरांना आप समान बनविण्याची आपण सेवा करतो की नाही. बाबा तर यांचे मुख उधार घेऊन बोलतात. आत्मा तर चैतन्य आहे ना, निर्जीव शरीराद्वारे तर बोलू शकणार नाहीत. जरूर जिवंत शरीरामध्येच येतील. तर बाबा किती निष्कामी आहेत, कोणतीही आशा नाही. लौकिक पिता तर समजतात, मुले मोठी होतील तेव्हा कुठे मला खायला घालतील. यांची तर काहीच इच्छा नाही. जाणतात, माझा ड्रामामध्ये पार्टच असा आहे, फक्त येऊन शिकवतो. हे देखील नोंदलेले आहे. मनुष्य ड्रामाला अजिबात जाणत नाहीत. तुम्हा मुलांना हा निश्चय आहे. बाबाच आपल्याला शिकवतात. हे ब्रह्मासुद्धा शिकवतात. नक्कीच हे सर्वात चांगले शिकत असतील. हे देखील शिवबाबांचे चांगले मदतगार आहेत. माझ्याकडे तर काही धन दौलत नाही आहे. मुलेच धन देतात आणि घेतात. 2 मुठी देतात आणि भविष्यामध्ये घेतात. कोणाजवळ काही नसेल तर काहीच देत नाहीत. बाकी हो, चांगले शिकतात तर मग भविष्यामध्ये चांगले पद मिळवतात. असे देखील थोडे आहेत ज्यांना याची आठवण असते की आपण नव्या दुनियेसाठी शिकत आहोत. एवढी आठवण राहिली तरी देखील मनमनाभव आहे. परंतु असे खूप आहेत जे दुनियादारीच्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवतात. बाबा काय शिकवतात, कसे शिकवतात, किती श्रेष्ठ पद मिळवायचे आहे हे सर्व काही विसरून जातात. आपसात भांडण तंटे करत वेळ वाया घालवतात. जे मोठ्या परीक्षा उत्तीर्ण करतात ते कधी आपला वेळ वाया घालवत नाहीत. चांगल्या प्रकारे शिकतील, श्रीमतावर चालतील. श्रीमतावर तर चालावे लागेल ना. बाबा म्हणतात, तुम्ही तर नाफरमान बरदार अर्थात आज्ञेचे उल्लंघन करणारे आहात. श्रीमत देतो, बाबांची आठवण करा, तर तुम्ही विसरून जाता. याला तर दुबळेपणा म्हणणार. माया एकदम नाकाला पकडून डसून डोक्यावरच बसते. हे युद्धाचे मैदान आहे ना. चांगल्या चांगल्या मुलांवर माया विजय मिळवते आणि मग नाव कोणाचे बदनाम होते? शिवबाबांचे. गायन देखील आहे, गुरु का निंदक ठोर न पाए. अर्थात गुरुची निंदा करणारा उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. असे मायेकडून हरणारे मग उच्च पद कसे मिळवतील? आपल्या कल्याणासाठी बुद्धी चालवायची आहे की आपण कसा पुरुषार्थ करून बाबांकडून वारसा घ्यावा. चांगल्या चांगल्या महारथींसारखे बनून सर्वांना रस्ता सांगावा. बाबा सेवेच्या युक्त्या तर खूप सोप्या सांगतात. बाबा म्हणतात, तुम्ही मला बोलावत आले आहात. आता मी म्हणतो की माझी आठवण करा तर पावन बनाल. पावन दुनियेची चित्रे आहेत ना. हे अर्थात लक्ष्मी नारायणाचे आहे मुख्य चित्र. इथे एम ऑब्जेक्ट अर्थात ध्येय दिले जाते.
असे नाही की डॉक्टरी शिकायची आहे तर डॉक्टरची आठवण करायची आहे, बॅरिस्टरी शिकायची आहे तर बॅरिस्टरची आठवण करायची आहे. बाबा म्हणतात फक्त मज एकाची आठवण करा, बस मी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहे. तुम्ही फक्त माझी आठवण करा. भले माया तुम्हाला कितीही हैराण करू तरी देखील युद्ध आहे ना. असे नाही की एका फटक्यात विजयी व्हाल. या वेळेपर्यंत एकाने देखील मायेवर विजय मिळवलेला नाही आहे. विजय मिळवला असेल तर मग जगतजीत व्हायला पाहिजेत. गातात मैं गुलाम तेरा. इथे तर मायेला गुलाम बनवायचे आहे. तिथे अर्थात स्वर्गामध्ये माया कधी दुःख देणार नाही. आजकाल तर दुनियाच खूप घाणेरडी आहे. एकमेकांना दुःखच देत राहतात. तर बाबा किती गोड आहेत, ज्यांना स्वतःसाठी काहीच इच्छा नाही. अशा बाबांची आठवण करत नाहीत. किंवा कोणी म्हणतात आम्ही शिवबाबांना मानतो, ब्रह्माबाबांना नाही. परंतु हे दोघे एकत्र आहेत. दलालाशिवाय व्यापार होऊ शकत नाही. बाबांचा रथ आहे, यांचे नावच आहे भाग्यशाली रथ. हे देखील जाणतात. सर्वात नंबर 1 श्रेष्ठ आहे हा अर्थात ब्रह्मा बाबा. वर्गात मॉनिटरचा सुद्धा मान असतो, आदर करतात. नंबर 1 सिकिलधा मुलगा तर हा अर्थात ब्रह्मा बाबा आहे ना. तिथे देखील सर्व राजांना यांचा अर्थात श्री नारायणाचा आदर ठेवायचा आहे. हे जेव्हा समजेल तेव्हा आदर ठेवण्याची बुद्धी होईल. इथे जेव्हा आदर करायचे शिकाल तेव्हा तिथेही ठेवाल, नाहीतर अजून काय मिळणार. शिवबाबांची आठवण देखील करू शकत नाहीत. बाबा म्हणतात आठवणीनेच तुमचा बेडा अर्थात जीवनरूपी नाव पार होते. बेहदची बादशाही देतात. अशा बाबांची किती आठवण केली पाहिजे, आतून किती प्रेम वाटले पाहिजे. यांचे अर्थात ब्रह्मा बाबांचे पहा बाबांवर किती प्रेम आहे. प्रेम असेल तरच बुद्धिरूपी भांडे सोन्याचे बनेल. ज्यांचे भांडे सोन्याचे असेल त्यांचे वर्तन खूप श्रेष्ठ दर्जाचे असेल. ड्रामा अनुसार राज्य स्थापन होणार आहे. त्यामध्ये तर सर्व प्रकारचे पाहिजेत. बाबा समजावून सांगत आहेत, मुलांनो तुम्हाला कधीही राग येता कामा नये. समजले पाहिजे मी जर सेवा करत नाही तर जणू वेळ वाया घालवतो आहे. शिवबाबांच्या यज्ञाची जर काही सेवा केली नाही तर मिळणार तरी काय. सेवा योग्यच उच्च पद मिळवतील. आपले कल्याण करण्याची आवड असली पाहिजे. करत नसतील तर पदभ्रष्ट करतात. विद्यार्थी चांगले शिकतात तेव्हा टीचर देखील खुश होतात. समजतात हे आमचे नाव मोठे करणार, यांच्यामुळे आम्हाला इनाम मिळेल. वडील शिक्षक इत्यादी सर्वजण खुश होतील. चांगल्या गुणी मुलांवर आई वडील देखील कुर्बान जातात. जे खूप चांगली सेवा करतात ते ऐकून बाबा देखील खुश होतात. जे खूप जणांची सेवा करतात ते प्रसिद्ध होतील. उच्चपद देखील तेच प्राप्त करू शकतील. रात्रंदिवस त्यांना सेवेचाच ओना अर्थात फिकीर असते. खाण्यापिण्याची काळजी करत नाहीत. समजावून सांगता सांगता घसा सुकून जातो. अशा सिकिलध्या सेवा योग्य मुलांनाच उच्चपद प्राप्त करायचे आहे. ही तर 21 जन्मांची गोष्ट आहे, ती देखील कल्पकल्पांतरासाठी. जेव्हा निकाल लागेल तेव्हा समजेल कोणी सेवा केली, किती जणांना रस्ता दाखवला. कॅरेक्टर अर्थात चारित्र्याला देखील सुधारणे गरजेचे आहे. महारथी, घोडेस्वार, प्यादे नावे तर आहेत ना. सेवा करत नाही तर समजले पाहिजे मी प्यादा आहे. असे कोणी समजू नका की मी धनाने मदत केली आहे त्यामुळे माझे पद वरचे असेल. हे पूर्णतः चुकीचे आहे. सर्व काही सेवा आणि अभ्यासावर अवलंबून आहे. बाबा तर खूप चांगल्या रीतीने समजावून सांगत राहतात की मुलांनी शिकून उच्चपद मिळवावे.
कल्पासाठी स्वतःला घाट्यात आणू नका. बाबा बघतात हे आपलाच तोटा करून घेत आहेत, परंतु त्यांना कळतही नाही. ते यातच खुश होतात की आम्ही पैसे दिले आहेत त्यामुळे माळेमध्ये जवळ येणार. परंतु भले पैसे दिलात आणि ज्ञान धारण केले नाहीत, आठवणीमध्ये राहिला नाहीत, तर ते काय कामाचे? जर दया करत नाही तर बाकी बाबांना काय फॉलो करता? बाबा तर आलेच आहेत मुलांना सुंदर फूल बनविण्यासाठी. जे खूप जणांना फूल बनवतील त्यांच्यावर बाबा देखील बलिहार जातील. स्थूल सेवासुद्धा खूप आहे. जसे भंडारीची बाबा खूप महिमा करतात, त्यांना खूप जणांचे आशीर्वाद मिळतात. जे जितकी सेवा करतील ते आपलेच कल्याण करतात. सेवेमध्ये भरपूर मेहनत करतात, आपलीच कमाई करतात, अतिशय जिगरी प्रेमाने सेवा करतात. जे कटकट करतात ते आपलेच नशीब खराब करतात. ज्यांच्यामध्ये लोभ असेल त्यांना तो त्रास देणार. तुम्ही सर्व वानप्रस्थी आहात. सर्वांना वाणीपासून दूर जायचे आहे. स्वतःला विचारले पाहिजे, पूर्ण दिवसभरामध्ये आपण किती सेवा करतो? बऱ्याच मुलांना तर सेवेशिवाय सुख वाटत नाही. काहींच्या तर बुद्धीवर नाही तर अभ्यासावर गृहचारी बसते. बाबा सर्वांना एक समान शिकवतात. बुद्धी कोणाची कशी असते, कोणाची कशी असते, तरी देखील पुरुषार्थ तर करायचा आहे, नाहीतर कल्पांतरासाठी असे पद होईल. शेवटी जेव्हा निकाल लागेल तेव्हा सर्वांना साक्षात्कार होतील. साक्षात्कार करून मग ट्रान्सफर होतील. शास्त्रांमध्ये सुद्धा आहे की शेवटी खूप पश्चाताप होतो की फुकटचा वेळ वाया घालवला. कल्पांतरासाठी खूप धोका मिळाला. बाबा तर सावध करत राहतात. शिवबाबांची तर हीच इच्छा आहे की मुलांनी शिकून उच्च पद प्राप्त करावे. बाकी कोणती आपली इच्छा नाहीये. त्यांच्या उपयोगाची सुद्धा कोणती वस्तू नाहीये. बाबा समजावून सांगत आहेत, मुलांनो अंतर्मुखी बना. सारी दुनिया तर बाह्यमुखी आहे, तुम्ही आहात अंतर्मुखी. आपल्या अवस्थेला बघायचे आहे आणि सुधारण्यासाठी पुरुषार्थ देखील करायचा आहे. अच्छा, गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, साक्षी होऊन स्वतःचा पाठ बघा की आपण चांगल्या प्रकारे शिकून दुसऱ्यांना शिकवितो की नाही. आप समान बनविण्याची सेवा करतो का? आपला वेळ दुनियादारीच्या गोष्टींमध्ये बर्बाद करू नका. दुसरा पॉइंट आहे, अंतर्मुखी बनून आपणच आपल्याला सुधारायचे आहे. आपले कल्याण करण्यामध्ये रुची ठेवायची आहे. सेवेमध्ये व्यस्त राहायचे आहे. बाबांसारखे जरूर दयाळू बनायचे आहे. आजचे वरदान आहे, सदैव आपल्या दृष्टी, वृत्ती आणि कृतीद्वारे सेवा करणारे पक्के सेवाधारी भव. सदैव आपल्या दृष्टी, वृत्ती आणि कृतीद्वारे सेवा करणारे पक्के सेवाधारी भव. स्पष्टीकरण आहे, सेवाधारी अर्थात सदैव श्रेष्ठ दृष्टीद्वारे, वृत्तीद्वारे, कृतीद्वारे सेवा करणारे. ज्यांना पण श्रेष्ठ दृष्टीने पाहता ती दृष्टी देखील सेवा करते. वृत्तीने वातावरण बनते. कोणतेही कार्य आठवणीमध्ये राहून करतात तर वातावरण शुद्ध बनते. ब्राह्मण जीवनाचा श्वासच सेवा आहे. जसे श्वास चालत नसेल तर बेशुद्ध होतात, तसे ब्राह्मण आत्मा सेवेमध्ये बिझी नसेल तर बेशुद्ध होते. म्हणून जितके स्नेही तितके सहयोगी तितकेच सेवाधारी बना. स्लोगन आहे, सेवेला खेळ समजा तर थकणार नाही. सदैव लाईट अर्थात हलके राहाल. सेवेला खेळ समजा तर थकणार नाही. सदैव लाईट अर्थात हलके राहाल. अव्यक्ती मौनद्वारा डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. स्पष्टीकरण आहे,
सदैव डबल लाईट स्थितीमध्ये राहणारे निश्चय बुद्धी निश्चिंत असतील, उडत्या कलेत राहतील. उडती कला अर्थात सर्वात सर्वोच्च स्थिती. त्यांचे बुद्धिरूपी पाय धरणीवर नसतात. धरणी अर्थात देहभानापासून अलिप्त. जे देहभानाच्या धरणीपासून वर अर्थात अलिप्त राहतात ते सदैव फरिश्ते आहेत. त्यांच्या संपर्कामध्ये जी कोणी आत्मा येईल ती थोड्या वेळामध्ये देखील शीतलतेचा आणि शांतीचा अनुभव करेल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.